ओ यावेळी सुंदर फटका 38 क्लिअर करण्याचा प्रयत्न डीप कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास आणि बघता बघता चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार निघालाय आणि चौकारनेशी मैदानात केदार आपल्या वैयक्तिक आणि टीमच्या धावफलकीचा खाता ओपन करतोय वैयक्तिक आणि टीमच्या धावफलकाचं अकाउंट ओपन केलं जातं या चौकारनेशी लक्षद्वीपच्या विरोधात ओव्हरबी चेंडू यावेळी स्ट्राईकच्या दिशेने संधी धावबादसाठी होती परंतु फलंदाज जर नेमकं वेगळं काहीतरी केलंय बघूया कारण धावबादसाठी त्या अगोदर त्यांनी यष्टा उद्ध्वस्त केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र पंचांनी नाबाद करार दिलाय एमएससी मादरे संघाची सलामीची जोडी आहे मैदानात एका बाजूने केदार 4-1 चौकार टोलवत तो निर्धाव चेंडू खेळतो दुसऱ्या बाजूने त्याला अमोल साथ देतोय मैदानात अल्टीपल्टीचा आता मात्र सुंदर फटका कव्हरच्या दिशेने खाली क्षेत्रात फटका सजवलाय डीप कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावा आणि चौकार निश्चित धावफलक आता मात्र 8 धावांवर चौकारनेशी 8 धावांवर धावफलक आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक मैदानात सुरू आहे अजूनही 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी बिनबाद 8 धावा फ्रंट फुट येऊन फटका खेळलाय मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक घेतोय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा या दुहेरी धावेनिशी 10 धावांवर धावफलक परावर्तित झालाय आता मात्र पहिल्या षटकातील नेमका शेवटचा चेंडू बाकी बिनबाद 10 असा धावफलक आपण पाहतोय पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयत्न शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहे जोवर बॅकअप दिला जाईल तेवढ्यात 1 धाव आणि एका धावेनिशी मैदानात पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि बिनबाद धावफलकावर 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर बिनबाद 11 धावा श्रेयस कदम गोलंदाजी मार्कवर श्रेयस गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकासाठी अकुटाबाचा चेंडू यावेळी फाईन लेगच्या दिशेने भिरकावला डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास वन बाउंस सीमारेषेचं उल्लंघन 4 धावांचा इशारा आणि चौकार निश्चित धावफलक आता मात्र 15 धावांवर बिनबाद 15 धावांवर धावफलक दुसऱ्या षटकाच्या अगदी सुरुवातीला पहिल्या चेंडूवर श्रेयसच्या विरोधात चौकार टोलावलाय सलामीची जोडी एका बाजूने केदार 2 चौकार टोलावतोय आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा अवांतर धाव आणि व्हाईट बॉल निश्चित पुन्हा एकदा धावफलक परावर्तित झालाय तब्बल 16 धावांवर एकूणच 3 चौकारांनिशी एका बाजूने नाबाद खेळी केदार दुसऱ्या बाजूने अमोल अजून एकही चेंडू फेस केलेला नाहीये सलामीची जोडी एमएससी मादरीम टीम साठी लोअर बुलर लेनचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण एका धावेवर समाधान एक सिंगल धाव
आणि धावफलक 17 धावांवर आपण पाहतोय. ओव्हरपी चेंडू आता मात्र फटका खेळला मिड विकेटच्या दिशेने. डीप मिड विकेट वरनं फेकी येते. एका धावेवर समाधान. सिंगल धावेनिशी अमोल या सामन्यात आपलं वैयक्तिक धावफलकाचा अकाउंट ओपन करतोय आणि धावफलक 18 धावांवर. सुरू आहे मैदानात दुसरं षटक. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी खरेम क्रिकेट संघ दुसऱ्या बाजूने बॅटिंग. MSC मांद्रेम संघ टॉस हारल्यानंतर बॅटिंग साठी संधी मिळाली आहे. बघूया किती धावा या ठिकाणी जोडल्या जातील या सामन्या दरम्यान. अल्टीपल्टीचा सुंदर फटका शॉट थर्डमॅनला फिल्डर थेट यष्टनवर फेकी. परंतु त्या अगोदर फलंदाज अमोल हा पॉपिंग क्रीज मध्ये मागे फिरलाय आणि तेवढ्यात दुसऱ्या धावेच्या तमाम संख्येला समाप्त केलं गेलं आणि एक मात्र धावेवर समाधान मानावं लागतंय. 19 धावा धावफलकावर दुसरं षटक सुरू आहे मैदानात. पुन्हा एकदा अमोल साठी पुढचा चेंडू. गोलंदाजीत श्रेयस. अकुटाबाचा चेंडू मिस टायमिंग फटका शॉट मिड विकेटच्या दिशेने चेंडू विसावतोय. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक फेकी करेल. 2 धाव पूर्ण. 2 धावेवर समाधान आणि या दुहेरी धावेनिशी धावफलक आता मात्र 21 धावांवर आपण पाहतोय. दुसरं षटक ज्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ उरलाय आणि बिनबाद धावफलकावर 21 धावा. सलामीची जोडी तब्बल 21 धावांची भागीदारी करतोय आतापर्यंत मैदानात. चांगली कामगिरी म्हणावी लागेल दोन्ही सलामीवीरांकडनं MSC मांद्रेम टीम साठी. बॅटची आतली कडा शॉट फाईन लेगला पुन्हा एकदा फिल्डर आणि या चेंडूवर देखील एक सिंगल धाव. सिंगल दिशी सामन्यात या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर बिनबाद 22 धावा. धावफलकावर बिनबाद 22 धावा. प्रति षटकामागे 11 धावांची धावगती राखत 22 धावांवर धावफलक आपण पाहतोय. शैलेश बॉलिंग मार्क तिसरं षटक. आघाडीच्या 2 षटकात 22 धावा धावफलकावर. यावेळी ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणार चेंडू. येस, इट इज अ वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेनिशी धावफलक आपण पाहतो तब्बल 23 धावांवर. प्राथमिक फेरीतील सामना मैदानात सुरू आहे. या सामन्यातील विजेता तो येणाऱ्या कालखंडात भूमी टायगर असनुरा संघाबरोबर खेळ आणि चांगली कामगिरी मैदानात. अपील झाल्यानंतर पंचांच्या निर्णयाची वाट न बघता तरी क्रीज सोडलंय. त्याला माहिती बॅटची लेमन कट झाली आहे आणि त्याचा विकेटचा पदक. अमोल या ठिकाणी झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. एक गडी बाद आणि धावफलकावर 23 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ हा मैदानात आहे प्रगतीपथावर. नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने अनिश
आणि स्ट्राईक वर सज्ज होतोय MSC मांद्रेम टीम साठी. अमोल बाद झाला स्वस्तामध्ये. आले आले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. निश्चितच प्रत्येक इनिंग मध्ये दोन्ही टीम साठी एक एक रिव्ह्यू देखील दिला जाईल आणि त्या रिव्ह्यूचा वापर आपण व्हाईट बॉल आणि बिमर साठी वापरू शकता. त्याचबरोबर 4 ओव्हरची मॅच 15 मिनिटाच्या अगोदर चौथा षटक सुरू होणं गरजेचं आहे. एका दुसरा खेळाडू बाद झाल्यानंतर 1 मिनिटाच्या आत दुसऱ्या फलंदाजाने स्ट्राईक या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे बरेचसे नियम मैदानात या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेनिशी अनिश या सामन्यात आपलं वैयक्तिक धावफलकाचं अकाउंट ओपन करतोय आणि सिंगल निश्चित धावफलक 25 धावांवर आपण पाहतोय. यावेळी फटका फसलाय. शॉटला झेलसाठी संधी आणि झेलात रूपांतर केलं जात आहे. 3 चौकारांनी नटलेली खेळी करणारा केदार तर मात्र झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. MSC मांद्रेम क्रिकेट संघाला दुसरा आदरा बसलाय. 2 गडी बाद आणि धावफलकावर 25 धावा. नवीन खेळाडू बाबल आले आले मोठ्या फटक्याचा प्रयत्न मिळवण्याच्या दिशेने फटका खेळलाय. डीप लॉंगांवरनं क्षेत्ररक्षक घेतोय. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु एका धावेवर समाधान. एक सिंगल धाव घेत बाबल वैयक्तिक पहिल्या चेंडूवर या एका धावेनिशी आपलं वैयक्तिक धावफलकाचं खातं बंद करतोय आणि 25 धावांवर धावफलक आपण पाहतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. अनिश आणि बाबल दोन्ही नौखे खेळाडू आहेत मैदानात. ओव्हरपी चेंडू यावेळी फसलेला फटका पुन्हा एकदा खाली क्षेत्रात विसावलाय. डीप कव्हर वरनं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी नॉ स्ट्राईकला. जरूर धोक्याची घंटा होती परंतु अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण झाल्यात आणि या दुहेरी धावेनिशी धावफलक 27 धावांवर आपण पाहतोय. 28 धावांवर धावफलक. ओव्हरपिच चेंडू यावेळी मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या समोर फटका आलाय. विशाल झेल खाली येतोय आणि झेलात रूपांतर. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीला या ठिकाणी तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलक 3 विकेटच्या मोबदल्यात 28 धावांवर. जगन्नाथ गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकासाठी आणि नवीन फलंदाज अक्षय मैदानामध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळतोय. स्ट्राईकला धावबादसाठी संधी. आता मात्र डायरेक्ट यस्टॅनवर फेकी. अक्षय स्वस्तात मैदानाच्या बाहेर डायमंड डकचा शिकार बनेल. पहिल्या चेंडूवर फलंदाज या ठिकाणी धावबाद. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ उरलाय आणि धावफलकावर आपण बघू शकता 28 धावा धावफलकावर 4 विकेटच्या मोबदल्यात.
वृंदावन नवीन खेळाडू मैदानामध्ये स्ट्राईकच्या दिशेने. शेवटचे 5 चेंडू उरले. धावफलकावर 28 धावा. बघूया या 5 चेंडू मध्ये किती मोठे फटके सजवले जातील, किती धावा बनवल्या जातील आपल्या टीमसाठी. अकुटामध्ये चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलाय. डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक गीतेश चेंडू मागे जातोय. गीतेश जोवर चेंडूची परती करेल. 2 धाव पूर्ण झाल्यात आणि या दुहेरी धावनिशी 30 धावांवर धावफलक आपण बघू शकता. आघाडीचे 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर. 4 विकेटच्या मोबदल्यात 30 धावा. प्राथमिक फेरीतील हा सामना. यानंतर या सामन्यात जो संघ जिंकेल भूमी स्ट्रायकर अस्नोरा संघाबरोबर खेळ पुढच्या सामन्यात. ओव्हरपिच चेंडू यावेळी मिड विकेटला भिरकावून दिला. डीप मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. 6 रन. लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक आहे मार्गस्थ. हो यावेळी पुन्हा एकदा फटका खेळला. भिरकावून दिलाय खाली क्षेत्रात. चेंडू विसावलाय. चेंडूला जोवर बॅकअप दिला जाईल. 2 धाव मैदानात पूर्ण आणि या दुहेरी धावनिशी धावफलक आता मात्र परावर्तित. 38. शेवटचे 2 चेंडू उरलेत. बाकी 38 धावांवर धावफलक आपण बघू शकता. या 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका खेळणं अनिवार्य आहे आणि त्यांच्या डगआउट बंद ती अपेक्षा वर्तवली जाते मोठ्या फटक्यासाठी. टॉस हारल्यानंतर एमएससी मांद्रेम संघ बॅटिंग साठी मैदानात आपण बघू शकता आणि दुसऱ्या बाजूने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी खर्रीम क्रिकेट संघ. यावेळी मिस टायमिंग फटका. स्वतः गोलंदाज झेल खाली आणि आता मात्र झेलात रूपांतर होत आहे. वृंदावन या ठिकाणी झेलबादून मैदानाच्या बाहेर. 5व्या विकेटचा पतंग आणि धावफलकावर 38 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात. चेतन नवीन खेळाडू स्ट्राईकच्या दिशेने. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा या ठिकाणी अवांतर धाव खर्च केली जाते आणि धावफलक आपण बघू शकता 39 धावांवर. हो यावेळी सुंदर फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये. आता मात्र लॉंग ऑनला झेलात रूपांतर केलं जात आहे. विकेटचा पतंग. शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी झेलबाद. 39 धावा झाल्या धावफलकावर 6 विकेटच्या मोबदल्यात आणि टार्गेट ठेवलं जात आहे 40 धावांचं. बघूया 40 धावांचं आव्हान कशा रीतीने या ठिकाणी पेललं जाईल. प्रति षटकामागे 10 धावांची धावगती राखत 40 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या मैदानात करेल काय अद्वित अवनीत ब्रदर्स खरीम क्रिकेट संघ. 40 धावांचा पाठलाग बघूया कशा रीतीने करतोय आणि या सामन्यातील विजेता जो येणाऱ्या कालखंडात भूमी स्ट्रायकर अस्नोडा संघाबरोबर खेळ. एका बाजूने क्वार्टर फायनल मध्ये आपलं स्थान निश्चित केल्यानंतर वाट पाहतोय की आपल्याला येणाऱ्या कालखंडात कुठल्या संघाला जॉईन करावं लागेल. राष्ट्रवादी बॉईज पारसेम क्रिकेट संघ.
गंगाधर बॉलिंग मार्कवर सज्ज होतो. समोर सलामीची जोडी नितेश आणि दुसऱ्या बाजूने विशाल. अकुटाबाचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूची भरती करेल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी अतिशय जलद गतीने पूर्ण केली गेली. 2 धावेनिशी मैदानात सुरुवातीच्या क्षणी या ठिकाणी वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाचा श्री गणेश चौधरी आपण पाहतोय नितेश याच्या बॅट मधून. 4 षटकात 40 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव घेत वैयक्तिक धावफलकाचा देखील श्री गणेश करतोय. ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव आणि धावफलक तब्बल 3 धावांवर. यावेळी पुन्हा एकदा वेगवान चेंडू. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय. धावफलकावर तब्बल 3 धावा. काही प्रेक्षक उशीर आले असतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतोय सुरू आहे ती मैदानामध्ये प्राथमिक फेरीची लढत. MSC मांद्रे विपक्ष अद्वित अवनिक ब्रदर्स खर्रेम आणि दुसरा इनिंगचा खेळ सुरू आहे मैदानात. 40 धावांचा प्रतिकार करायचा आहे आणि पहिलं षटक. 40 धावांचा प्रतिकार करताना ओव्हरपिच चेंडूवर मिड विकेटला टोलवलेला चौकार आणि 4 धावेनिशी धावफलक. 7 धावांवर आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटका दरम्यान बिनबाद 7 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप. राईट अबाउट द विकेट. गंगाधर बॉलिंग मार्कवर. हो, यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पुन्हा एकदा फटका खेळण्यासाठी प्रयत्न जरूर होता परंतु कट्टर पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक. 2 सीमारक्षक, एक डीप स्क्वेअर लेग, दुसरा सीमारक्षक मिड विकेटला. क्षेत्ररक्षक निर्बंध आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले. यानंतर अजूनही देखील 2 महत्वपूर्ण सामने देखील होणं बाकी. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. डीपच्या दिशेने बघता बघता चेंडू अगदी सीमारेषेने अधिक थांबवला जातोय. केदार या ठिकाणी एक सुंदर क्षेत्ररक्षण करतो. दरम्यान मैदानामध्ये 2 धाव पूर्ण झाल्यात आणि दुहेरी धावेनिशी धावफलक आता मात्र 9 धावांवर आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय मिडॉन कडे. या ठिकाणी अतिशय वेगवान पैकी तेवढ्यात पुन्हा एकदा धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. सिंगल धावेनिशी मैदानात पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 40 धावांचा प्रतिकार करताना पहिल्या षटकात बिनबाद 10 अशी सुरुवात आहे मैदानात. बॉलिंग मार्कवर बदल. दुसऱ्या षटकासाठी अक्षय बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. ब्लॉक मध्ये चेंडू ऑन साइडला फटका खेळला. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान. सिंगल दिशे धावफलक परावर्तित 11 धावांवर. सलामीची जोडी. एका बाजूने नितेश, दुसऱ्या बाजूने विशाल ही जोडी आहे अजूनही मैदानात आणि दुसऱ्या बाजूने अक्षयच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय दुसऱ्या षटकासाठी. यावेळी मिड विकेटच्या दिशेने फटका. डीप मिड विकेटला चेंडू. आता मात्र 1 बाउन्स. सीमारेषेचं उल्लंघन झालंय. चौकाराचा इशारा. 4 धावा आणि धावफलक 15 धावांवर.
15 धावांवर धावफलक आपण पाहतोय. अक्षयच्या विरोधात एक मोठा प्रहार झालाय फलंदाजच्या बॅट मधून. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा सन्मानजनक क्रिकेट समोरच्या दिशेने वळवलाय. बाबल येतो चेंडूवर. आता मात्र या चेंडूवर एक मात्र सिंगल धाव. सिंगल निश्चित समाधान. धावफलक 16 धावांवर परावर्तित झालाय. 40 धावांचा करायचा आहे पाठलाग. येणाऱ्या कालखंडात अजूनही 24 धावा करायच्या आहेत आणि समोर मात्र 15 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. यावेळी मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधून वन बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन. अजून एका चौकाराची नोंद आणि धावफलक 20 धावांवर परावर्तित झालाय. ओव्हरपिच चेंडू यावेळी सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. बाबल झेलसाठी होता आणि आता मात्र चांगल्या रीतीने झेलसाठी प्रयत्न देखील झाला होता, परंतु डीप कव्हर वरनं क्षेत्ररक्षक फेकी करेल. बघता बघता या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि या तिहेरी धावेनिशी धावफलक आता मात्र आपण पाहतोय 23 धावांवर धावफलक. बाबलकडनं अंदाज चुकलाय. बॅकअप जोपर्यंत दिला जाईल मैदानात 2 धाव पूर्ण आणि या दुहेरी धावेनिशी धावफलक आता मात्र 25 धावांवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 25 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 15 धावा करायच्या आहेत. अथर्व तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर. अथर्व बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकासाठी. अकुटाबाचा चेंडू यावेळी मिड विकेटच्या दिशेने फटका फसलाय. आणि आता मात्र झेलात रूपांतर झालंय. विकेटचा पतंग होतोय. सलामीची जोडी बिखरली गेली. पहिल्या विकेटचा पतंग आणि धावफलकावर 25 धावा. नवीन फलंदाज लक्ष्य स्ट्राइकच्या दिशेने. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला. डीप वरनं क्षेत्ररक्षक घेईल. एकच धाव. एका धावेनिशी धावफलक 26 धावांवर आपण पाहतो. 26 रन ऑन द स्कोरबोर्ड. येणाऱ्या कालखंडात अजूनही 14 धावा करायच्या आहेत. हो, यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू शॉर्ट पॉइंटला या ठिकाणी फिल्डर. एकच धाव मिळू शकते. एक सिंगल धावफलक 27. 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी उरलाय आणि 9 बॉल मध्ये यानंतर अजूनही 13 धावा करायच्या आहेत. हो, सुंदर सुंदर चेंडू. फेकी करण्यापासून स्वतःला रोखलं. या चेंडूवर पुन्हा एकदा एक धाव मिळाली आहे. 28 धावांवर धावफलक. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. येणाऱ्या कालखंडात 8 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि विजयासाठी आता मात्र 8 बॉल मध्ये 12 धावा करायच्या आहेत.
और पी चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका मिड विकेटच्या दिशेने. एक हाती झेल पकडण्याचा प्रयत्न फेकी विकेट कीपरच्या दिशेने होत आहे. धावबाजसाठी संधी, परंतु या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात आणि या दुहेरी धावेने 30 धावांवर धावफलक. 7 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण आहे आता मात्र विजयासाठी. 7 बॉल मध्ये विजयासाठी 10 धावा करायच्या आहेत. चला भूमी स्ट्रायकर असनोडा क्रिकेट संघ आपण सज्ज राहायचं आहे. सामन्यातील विजेत्या संघाबरोबर लगेचच आपली पुढची लढत आहे. ब्लॉक मध्ये चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह केला चेंडू. लॉंग ऑनला पुन्हा एकदा थोडस खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. दुहेरी धावेनिशी धावफलक. दुहेरी धावेनिशी धावफलक. आता मात्र 32 धावांवर 32 रन ऑन द स्कोरबोर्ड. शेवटचे 6 चेंडू उरलेत विजयासाठी. आता मात्र 8 धावा करायच्या आहेत. 6 चेंडूंचा खेळ उरला विजयासाठी. 8 धावा करायच्या आहेत. गंधर्व बॉलिंग मार्क वर. शेवटचे 6 चेंडू उरलेत विजयासाठी. 8 धावा करायच्या आहेत. गंधर्व बॉलिंग मार्क वर. शेवटचे 6 बॉल विजयासाठी. 8 धावा करायच्या आहेत. ओव्हरपी चेंडू मिड विकेटच्या दिशेने झेलसाठी प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. दॅट विल बी टेकन. विकेटचा पतंग झालाय. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. मॅच ऑन झाली आहे मैदानात आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 8 धावा करायच्या आहेत. पाच चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि विजयासाठी 8 धावा करायच्या आहेत. एका महत्वाच्या क्षणी गंधर्व या गोलंदाजाने आपल्या षटकात प्रारंभीच्या पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आहे. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. स्वतः गोलंदाज झेल खाली जातोय. दूरवर प्रयत्न आणि पुन्हा एकदा दुसरा प्रयत्न. झेलात रूपांतर. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद झालाय. कर्रेम क्रिकेट संघाला अजून एक हादरा बसलाय. धावफलक स्थिरावलेला आपण पाहतो 32 धावांवर. ऑन अ पॉसिबल हॅट्रिकचा चेंडू आहे आणि 4 बॉल मध्ये करायचे आहेत 8 धावा विजयासाठी. आकाश उर्फ डंबा आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. ऑन पॉसिबल हॅट्रिकचा चेंडू करायचा. नवीन खेळाडू भट्टा स्ट्राईकच्या दिशेने आलाय. ओव्हर पिच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. झेल खाली. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. आउट ऑफ द पार्क.
भटाच्या बॅट मधनं निघालाय षटकार. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ उरला आणि 2 चेंडू मध्ये 2 धावा करायच्या आहेत विजयासाठी. MSC मांद्रेम क्रिकेट संघ 40 धावांचा बचाव करताना दुसऱ्या बाजूने अद्वित अवनिक ब्रदर्स खर्रेम क्रिकेट संघ 40 धावांना प्रत्युत्तर देताना अंतरिम 2 चेंडू आणि विजयासाठी करायच्या आहेत 2 धावा. 2 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. हो, सुंदर फटका, सन्मानजनक क्रिकेट. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, फेकी होते, नॉन स्ट्राईकच्या दिशेने धावबादसाठी संधी आणि यावेळी मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. यस, थर्ड अंपायर कडे या ठिकाणी मागणी केली जाते. बघूया तिसऱ्या पंचाकडे मागणी केली जाते धावबादसाठी. OUT आउटचा इशारा. आता मात्र समीकरण बदललेलं असेल. एका बॉल मध्ये 1 धाव विजयासाठी करायची आहे. एका चेंडू मध्ये 1 धाव करायची आहे विजयासाठी. चला शेवटचा चेंडू बघूया काय होतंय मैदानात. एका बॉल मध्ये 1 धाव करायची आहे. शेवटचा चेंडू. ओ, कव्हरच्या दिशेने सुंदर फटका. यावेळी मात्र या स्टँडवर फेकी करण्याचा प्रयत्न. चांगली कामगिरी. चला लगेचच टॉस साठी यायचं आहे. अद्विक अवनीत ब्रदर्स टॉस साठी यायचं आहे लगेचच. खरेम क्रिकेट संघ आणि सामन्यात खऱ्या अर्थानं एक रोमांचक सामना. MSC मांद्रेम विपक्ष अद्विक अवनीत ब्रदर्स खरेम क्रिकेट संघाकडनं काय रोमांचक थरार मैदानामध्ये बघायला मिळाला. आणि या सामन्यात आता मात्र बाजी मारली होती खरेम क्रिकेट संघाने. चला टॉस साठी यायचंय खरेम टीमचा कॅप्टन